नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पिंपळगाव खांड पूल कृती समितीच्या वतीने टेंडर न काढल्याने करण्यात आलं आंदोलन। मध्यस्थी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना ठेवलं डांबून। कोपरगावमध्ये परप्रांतीय चोरांची टोळी नागरिकांनी पकडली। बँकेमधून 1.5 लाख चोरले, मात्र पाकिट चोरताना पकडले। बदलत्या हवामानाने वाढली शेतकऱ्यांची चिंता, कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला। नारायणगावमध्ये C24 तास प्रतिनिधी आयुब शेख यांनी विषारी रंग वापरून गावरान अंडी भासवून ती विकणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडलं। सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाक, मूर्ती भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत होत असणाऱ्या विविध बदलांचे आधुनिकतेचे दर्शन घडवून आणणारे अनोखे प्रदर्शन शेतकरी कृषी प्रदर्शन 2018। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सर्व काही, सर्वांच्या पसंतीचे शेतकरी कृषी प्रदर्शन 2018। इथे समजते कृषी क्षेत्राची व्याप्ती, बियाणांपासून कृषी प्रक्रियेपर्यंत, अगदी खुरप्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, आणि सोबतच गृहोपयोगी उत्पादने व वस्तूंच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी, तसेच चविष्ट खमंग खाद्यपदार्थांची रेलचेल, परदेशी कंपन्यांचा सुद्धा सहभाग, असं सरच काही नाविन्यपूर्ण रीतीने घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी। शेतकरी कृषी प्रदर्शन 2018, कालावधी 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2018। वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत। स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। आयोजक आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था, मंचर। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पिंपळगाव खांड पूल कृती समितीच्या वतीनं पाठपुरावा करून पुलासाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला, मात्र पाटबंधारे विभागाकडून पुलाच्या कामाच्या निविदा टेंडर न काढल्यानं स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे पूल कृती समितीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। दरम्यान मध्यस्थी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना 3 ते 4 तास पाटबंधारे विभागाच्या इमारतीमध्ये डांबून ठेवलं होतं। पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यामुळे कोतुळ शहराला जोडणारा मुळा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे कोतुळ परिसरातील जनतेला आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या त्रासाला कंटाळून पिंपळगाव खांड पूल कृती समितीच्या वतीनं पाठपुरावा करून या पुलासाठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला, परंतु पाटबंधारे विभागाकडून पुलाच्या कामाच्या निविदा टेंडर न काढल्यानं स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे। त्यामुळे पूल कृती समितीच्या वतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात आला।
आंदोलनाच्या दिवशी पाटबंधारे विभागाचे अधिकारी कोतुळ तिथे मध्यस्थीसाठी आले होते, परंतु ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सोसायटीच्या इमारतीमध्ये तब्बल 3 ते 4 तास कोंडून ठेवलं आणि तात्काळ संपूर्ण कोतुळ शहर बंद करून पाटबंधारे विभागाचा निषेध नोंदवलाय. येत्या 9 फेब्रुवारीला पुलाच्या कामाचं टेंडर काढलं जाईल हे लेखी आश्वासन घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आलंय. आत्तापर्यंत काय झालं, सगळ्या गोष्टींनी गावाने प्रयत्न करून गावाने वेळोवेळी आपल्याला 2-2 रुपये काढून खिशातले पैसे काढून आम्हाला पैसे दिले. नंतर आम्ही सगळीकडे जाऊन फिरून हे सगळे गावाची धरणासाठी सुप्रमासाठी आम्ही 101 कोटी रुपये वरून मंजूर करून आणले, परंतु खालच्या अधिकाऱ्यांची दिरंगाई असल्यामुळे हे काम होऊ नाही राहिलं. आणि आत्तापर्यंत समजा सरपंचाच्या केसेस असतील, एक कमीत कमी 101 जण आत्तापर्यंत दगावले असतील सरपंचामुळं. बरोबर हे कशामुळं? कारण आम्ही अर्धा पाऊण तासात जायचो इथून मधल्या मार्गी, पण मधला मार्ग बंद झाल्यामुळं वरून जायला कमीत कमी 1.5 तास लागतो. त्याच्यामुळं वेळोवेळी सगळ्यांचेच हाल होऊ राहिले. शैक्षणिक विद्यार्थी 150 पोरांचे दाखले काढून घेऊन राहिले. पोरेवाडी झाला असेल, पांगरी झाला असेल, हे लोक जर दाखले काढून घेऊन जात असतील तर आपल्या कोतुळगावचे बाजारपेठ पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे. त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन हाती घेतलं आणि हाती घेतल्यानंतर आज त्यांनी आलेले, त्यांना आम्ही कोंडलेलं आहे. आता बघू ते काय उत्तर देतील त्याच्यावर अवलंबून राहील. तर पिंपळगाव खांड धरण झालं इथं कोतुळ परिसरामध्ये. बऱ्याच दिवसाची शेतकऱ्यांची फार म्हणजे मागणी होती. शेतकऱ्यांचा म्हणजे चांगला काळ आला, परंतु त्याच्यावर विरजन असं पडलं की आमचा मुख्य रस्ता जो आहे राज्यमार्ग तो पाण्याखाली गेला. त्यामुळं आमची दळणवळणाची मोठी जी बाजारपेठ आहे कोतुळची ती पाण्याखाली गेल्यामुळं दळणवळण आमचं विस्कळीत झालं, बाजारपेठ बंद झाली. आम्ही पाठपुरावा केला, आम्ही कृती समिती स्थापन केली, आम्ही मंत्रालयात वेळोवेळी जाऊन गावकऱ्यांनी आम्हाला फार सहकार्य केलं. आम्ही त्याच्याबद्दल म्हणजे सुप्रीमाला आम्हाला खासदार असतील, बाळासाहेब मुरकुटे असतील, आम्ही गिरीश महाजनांपर जलसंपदा मंत्र्याकडे गेलो, आम्हाला सर्वांनी फार मदत केली. म्हणजे वरच्या स्तरावरून आम्ही सगळं प्रोसिजर पूर्ण करून आणली, परंतु अधिकाऱ्यांच्या नाही का दिरंगाईमुळे, जलसंपदा अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे त्या पुलाच्या कामासाठी उशीर होत आहे. अधिकारी त्यांच्याकडे पुलाचं काम सोपवलं जातं आणि ते रजेवर जातात महिनाभर. त्यांना नाही का जनतेची काही काळजी नाही आहे. त्या हिशोबाने आम्ही आज एक मोठं आंदोलन करणार होतो, परंतु साहेबांनी विनवणी केली आम्हाला, गोवर्धने साहेबांनी, तुम्ही काही करू नका, आम्ही तुम्हाला तिथे आमचे अधिकारी येतील, तुम्हाला आश्वासन देतो, गावकऱ्यांना आश्वासन देतो. आणि आम्ही या आंदोलनात पुढाकार घेतल्यामुळं गावकरी परिसरातील लोक आम्हाला विचार न करता काय झालं कसं झालं, आम्ही कुठपर्यंत जाणार नाही का खोटं बोलणार, म्हणून आम्ही त्यासाठी ग्रामपंचायतमध्ये एक अधिकारी आले, आम्ही बैठक घेतली. आणि अगोदर आम्ही म्हणजे आंदोलन मोठं करणार होतो, पण त्यामुळं आम्ही थोडंसं स्थगित केलं आहे. आणि जर ते टाईम बाउंड कार्यक्रम त्यांनी जर दिला नाही तर आम्ही मोठं एक आंदोलन करणार आहे. ते नाही का पुलावर सगळे विद्यार्थी वगैरे सगळे ते उपोषण करणारे पुलावर, अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. तरी आम्ही त्यांचा आतमध्ये कोंडले आहे आज याच्यामध्ये सोसायटी ऑफिसमध्ये. त्यांच्याकडून आम्ही लेखी घेणार आहोत आणि आमची पुढची दिशा ठरवणार आहोत. आम्ही 3 वर्षापासून पिंपळगाव खांड प्रकल्पामुळं पूल बाधित झाला आहे. राज्यमार्ग बंद करण्याचं शासकीय याच्यामध्ये कुठलीही गोष्ट नसताना राज्यमार्ग बंदच करता येत नाही जलसंपदा विभागाला. धरण बांधताना पहिले पुलाचं काम चालू केलं पाहिजे, धरणग्रस्तांचे प्रश्न सुटले पाहिजे. या भूमिकेशी आम्ही सातत्यानं होतो. पहिल्या टप्प्यामध्ये 37 कोटीची प्रशासकीय मान्यता पूर्ण प्रकल्प खर्चाला होती. त्याच्यामध्ये दिवसेंदिवस काम रेंगाळल्यामुळं आम्हाला सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागली. आमच्या कृती समिती आणि विशेष करून आमच्या सर्व कोतुळच्या ग्रामस्थांनी याच्यामधून लोकवर्गणीच्या माध्यमातून सर्वसामान्य टपरीवाला, भाजीवाला, शेतकरी आणि आमचे सर्व कोतुळचे ग्रामस्थ, व्यापारी या लोकांनी सातत्यानं वर्गणीच्या माध्यमातून मुंबईच्या लेवलला मंत्रालयामध्ये पाठपुरावा केला. सन्माननीय गिरीशजी महाजन साहेब, सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे साहेब आणि सन्माननीय माजी खासदार भाऊसाहेबजी वागचौरे, त्याचबरोबर नेवासाचे सन्माननीय आमदार बाळासाहेबजी मुरकुटे या सर्वांच्या अथक प्रयत्नानं आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता, ज्याच्यामध्ये बुडीत पुलासाठी 8 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केलेली होती. या सर्व आम्ही शेतकऱ्यांना योग्य जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे, या सगळ्या बाबीची 101 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता 6 महिन्यापूर्वी मिळवली. पण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ज्यांच्याकडे पुलाची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती त्याच्यात इस्टिमेट करावं, टीएस करावं, त्या अधिकाऱ्यांनी मध्ये 2 महिने रजेवर गेले. त्यांना कोणत्याही सर्वसामान्य जनतेची काळजी नाही. शासनानं दिलेलं काम त्यांच्याकडनं होत नाही. वरच्या लेवलवरून मंत्रालयाकडून, मंत्री महोदयांकडून आम्हाला सगळं चांगला पाठपुरावा मिळाला आणि आम्हाला मंजुरी मिळाली. पण
हलगर्जीपणा अधिकाऱ्यांमुळे आम्हाला या पुलाला दिरंगाई झाली. त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. त्याच्यामध्ये पेशंटचंही बऱ्या प्रमाणामध्ये बऱ्याच वेळा पेशंट अपघातग्रस्त पेशंट दगावले गेले. या सगळ्या तीव्र भावना आमच्या जनतेच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, पण त्यांनी कोणती दाद दिली नाही. या माध्यमातून आम्ही त्यांना धडाव शिकवण्यासाठी लवकरात लवकर टाईम बॉन्डेड कार्यक्रम द्यावा. आम्हाला किती दिवसात किती तारखेला तुम्ही टेंडर फ्लॅश करणार आहात पुलाचं आणि किती तारखेपर्यंत पूर्ण करणार आहात या दृष्टीने आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या उद्देशाने या ठिकाणी अधिकारी आले. सर्व ग्रामस्थांच्या तीव्र भावना घेता लेखी आश्वासन दिल्याशिवाय त्यांना या ठिकाणून सोडायचं नाही अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांची भावना होती. त्या प्रकारे आम्ही काम केलं. सचिन खरात, C24 तास, अकोले. नामदार पंकजा मुंडे यांनी आमदार मोनिका राजळे यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय आणि त्यांना धीर देऊन सक्रिय होण्यासाठी पाठिंबा दिलाय. यावेळी आमदार मोनिका राजळे आणि नामदार पंकजा मुंडे दोघींनीही व्यासपीठावरती भावनिक भाषण केलंय. आमदार मोनिका राजळे, तुम्ही स्वतःला सावरा. आपण लाखोंचे पोशिंदे आहोत. डोळ्याच्या आतमध्ये दुःख लपवायचं आणि राजूजींना कामामधनं सतत जिवंत ठेवायचं. तुमची मी बहीण आहे, परंतु यापुढे मैत्रीण म्हणून बरोबर राहील. मी तुम्हाला सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय करण्यासाठी आले आहे. अर्ध्या रात्री दार ठोठावा, मी तुमच्या मागे खंबीरपणे उभी आहे. आता रडायचं नाही, लढायचं, अशा शब्दामध्ये ग्रामविकास मंत्री नामदार पंकजा मुंडे यांनी धीर देऊन आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा सक्रिय केलंय. आणि जाणाऱ्या माणसाबरोबर आपल्याला जाता येत नाही आणि आपल्याला त्याचं नाव जगवायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी काम करावं लागतं. आणि म्हणून आपण लाखाचे पोशिंदे आहोत. एक आमदार म्हणजे किमान 3 ते 4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. आज मी इथे आले आणि आता ही सगळी व्यवस्था तुम्ही केलेली आहे, त्यामुळे आता तुम्ही चार्ज घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला अजिबात वाटायची गरज नाही की मला हे जमेल का. कारण त्याच्यामुळे तुम्हाला ही लोकांची प्रेम आहे आणि तुम्ही लोकांचं देणं लागता. लोकांनी तुमच्यावर जे भरभरून प्रेम केलंय, राजीव राजळेंवर जे प्रेम केलंय, त्याच्या माध्यमातून तुम्हाला उभं राहायचंय. मोठी बहीण तर मी त्यांची नाही, त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, सिनियर आहेत, पण एक मैत्रीण, कारण बहिणीपेक्षाही नातं मैत्रिणीचं जास्त आहे, कारण ते नातं आपण मोकळ्यापणाने निभावू शकतो. एक मैत्रीण म्हणून मी त्यांच्या सदैव पाठीशी राहील. बहीण तर बहीण आहेच आहे, मी मागेच त्यांच्या प्रचारातच सांगितलं बहीण आहे, पण एक मैत्रीण म्हणून त्यांच्या सुख दुःख त्यांच्या संघर्षामध्ये त्यांच्या बरोबर राहील. आणि त्यामुळे माझं कर्तव्य आहे की यांच्या आता ज्या अडचणी आहेत त्या तात्काळ दूर केल्या पाहिजे, त्यांना प्रमुख प्रवाहात आणलं पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा मी सदैव पाठीशी राहील. लोकांनी जो तुमच्यावर विश्वास टाकलाय, लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकलाय, ते विश्वासाला आपण पात्र होण्यासाठी आपलं दुःख हे डोळ्याच्या मागे सरकवून टाकायचं. ते अश्रूमध्ये कधी बाहेर येऊ न देता आपलं काम खंबीरपणे करत राहायचं. आणि त्यांनी राजू राजळेंचं चित्र डोळ्यासमोर ठेवून काम करावं आणि त्यांच्या कामातच ते जिवंत राहतील. हा एवढं मोठं काम तुम्हाला त्याच्यातनं करता येईल की प्रत्येक कामात तुम्हाला राजू राजळेचा भास होईल आणि प्रत्येक कष्ट तुमचे त्याच्यात तुम्हाला चांगलं सकारात्मक त्याच्यातनं आशीर्वाद मिळतील, लोकांचे आशीर्वाद मिळतील. मी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते तुमच्या जीवनाच्या पुढच्या वाटचालीसाठी. हे जीवन जगत असताना तुम्हाला कधीही मध्यरात्री जरी कठीण प्रसंग आला, कारण शेवटी आज तुमचं दुःख हे तुमचं दुःख आहे, तुम्ही तुमच्या पतीला गमावलेलं आहे. त्यामुळे मी अर्ध्या रात्री जर तुम्हाला वाटलं की मी कुणाकडे जाऊ तर माझ्या दरवाजा मी तुमच्यासाठी. आज तुम्ही माझ्या गाडीत बसा आणि बाहेर चला. आमदार मोनिका राजळे या मानसिक धक्क्यामधनं आज पदाधिकारी यांनी विविध मार्गांनी प्रयत्न करून आमदार मोनिका राजळे यांना निचर मागे असतं, मनाला राबवून त्यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. गेल्या 4 दिवसांपूर्वी शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील भाजपचे प्रमुख कार्यकर्त्यांनी परळी येथे नामदार पंकजा मुंडे यांची भेट घेतली आणि शेवटचा उपाय म्हणून आपण पाथर्डीला या आणि आमदार मोनिकांना सक्रिय करा असा आग्रह धरला. राजळे मुंडे कुटुंबाचे घनिष्ठ संबंध पाहता पंकजा मुंडे यांनी नगरच्या दौऱ्यामध्ये पाथर्डीचा दौरा समाविष्ट करून सुमारे 1.5 तास वेळ दिला. घरामध्ये जाऊन आमदार राजळे यांचं त्यांनी सांत्वन करत सहभोजन केलं. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधत आमदार राजळे यांना व्यासपीठावरती आणलं. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत आमदार मोनिका राजळे यांना अश्रू आवरणं शक्य झालं नाही.
व्यासपीठावरती पालकमंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, अक्षय कर्डिले, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोमनाथ खेडकर, बीड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय गोल्हार, जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल राजळे आणि सुनीता भांगरे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. आमदार मोनिका राजळे आणि नामदार पंकजा मुंडे दोघींनीही यावेळी भावनिक भाषण करत संपूर्ण कार्यक्रमावरती भावनिक छाया ठेवली. यावेळी बोलताना आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. काय बोलावं मला शब्द नाही. गेल्या 7 ऑक्टोबरला भाऊ गेल्यानंतर ते अजूनही विश्वास बसत नाही किंवा मन स्वीकारायला तयार होत नाही. आजही वाटतं हा जर कार्यक्रम या ठिकाणी ताई रामदार साहेब येणार असतील तर भाऊंची तयारी असायची, नियोजन असायचं, कार्यक्रम कसा करायचा, बारीक गोष्टींचा ते विचार करायचे. मला आज ते आपल्यात नाही, हे कुठंतरी मन या ठिकाणी स्वीकारायला तयार होत नाही. त्यांच्याशिवाय आमच्या कुटुंबाचं अस्तित्व असून नसण्यासारखं आहे. भाऊ गेल्यानंतर गेल्या परवाच 4 तारखेला भाऊचा 3रा महिना या ठिकाणी झाला आणि अजूनही रोज सर्व कार्यकर्ते असतील, काकांचे सहकारी असतील, भाऊंचे असतील, आमच्या माता भगिनी असतील, या रोज सातत्याने या ठिकाणी ताई तुमची तब्येत सांभाळा, तुम्ही बाहेर पडा. आत्ताच रामभाऊंनी म्हटल्याप्रमाणे सर्वात मोठं दुःख तर आईवडिलांना असतं, आपलं तरुण मुलगा. अतिशय माहेरी एवढं प्रेम नाही मिळालं, एवढं मला या राजकीय कुटुंबाने लग्न झाल्यापासून दिलं. पुढच्या मुलीप्रमाणे काकी असतील, काका, आमचा सर्वच राजकीय परिवार या ठिकाणी माझ्या पाठीमागं. आणि निश्चितच कुठंतरी महिना झाल्यावर सगळ्यांना वाटलं होतं की मी बाहेर पडावं, खूप मनाची तयारी केली, पण हिंमत होत नव्हती. कारण भाऊंच्या जीवर, तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवर मी गेल्या 4-5 वर्षामध्ये राजकारणात फिरत होते, संपर्कात होते, कामं करत होते. कुणीतरी एक मार्गदर्शन पाठीमागे भरभक्कम असा आधार असण्याची एक जी जाणीव होती त्याच कुठे हरपल्यासारखं वाटतंय. आणि मी हा डोलारा जो भाऊंनी काकांनी उभा केला तो मी सांभाळू शकेल की नाही. पूर्वी माझ्या प्राधान्यक्रम वेगळा असायचा, आपलं लोकांना वेळ दिला पाहिजे, लोकांची कामं झाली पाहिजे. पण आज असं मला वाटायला लागलं त्यावेळेस भाऊ गेल्यावर खूप जणांची खूप गैरसोय त्या ठिकाणी निश्चितच झाली होती. आणि आताही कार्यकर्ते मला शब्द देतात की फक्त तुम्ही बाहेर पडा, आम्ही तुम्हाला काही मारणार नाही, काही त्रास देणार नाही. तुमच्या रूपाने या ठिकाणी आम्ही भाऊंना पाहिजे, भाऊंची जागा तुम्हाला घ्यायची, तिथं मी कधीच घेऊ शकणार नाही, त्या योग्यतेची मी नाही. परंतु निश्चितच काकांनी असेल, भाऊंनी असेल, जे काम हाती घेतलं, जे त्यांना या मतदारसंघामध्ये करायचं होतं, लोकांच्या अडचणी सोडवायच्या होत्या, त्या निश्चितच या ठिकाणी मी सोडवण्याचा माझ्या परीने या ठिकाणी प्रयत्न करेन. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेवगाव भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, सूत्रसंचालन राजू सुरवसे, तर आभार JB वांडेकर यांनी मानलेत. नामदार मुंडे आणि आमदार राजळे यांच्या कार्यक्रमाला बीड जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर, रामदास बडे, पाथर्डी पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, गटनेते तथा पंचायत समिती सदस्य सुनील ओवळ, सुनील परदेशी, राहुल गवळी, सुभाष केकान, गोकुळ दौंड, एकनाथ आटकर, रवींद्र वायकर, पुरुषोत्तम आठरे, पाथर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष बजरंग घोडके, नगरसेवक प्रवीण राजगुरू, रमेश गोरे, नामदेव लबडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, वृद्धेश्वर संचालक उद्धव वाघ, शेवगाव मतदारसंघाचे भाजपचे पक्ष निरीक्षक दिनकर गर्जे, शेवगाव नगर परिषदेचे नगरसेवक महेश फलके आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन.
तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कोपरगाव नगरपालिकेजवळ मोकळ्या मैदानामध्ये पाकिट चोरून पळणाऱ्या 4 चोरांचा शहरामधील दक्ष नागरिकांनी पाठलाग केला आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलाय. या चोरट्यांकडील 1.5 लाख रुपये असलेली बॅग हस्तगत करून ती सुद्धा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास कोपरगाव नगरपालिकेजवळील मोकळ्या मैदानामध्ये विकास अशोक कपाले यांचं पाकिट चोरून पळत असताना कपाले आणि नागरिकांनी या 4 चोरांचा पाठलाग केला आणि पाठलाग करत असताना या 4 चोरांपैकी एकानं त्यांच्याकडील 1.5 लाख रुपये असलेली बॅग नागरिकांच्या दिशेनं फेकली. नागरिकांनी मात्र या 4ही चोरांना पकडून 1.5 लाख रुपयांच्या बॅगसह पोलिसांच्या ताब्यात दिलाय. या प्रकरणी विकास अशोक कपाले यांच्या फिर्यादीवरनं आरोपी मुरली नागप्पन, सुरेश मुस्वामी, कृष्णकुमार रघुनाथन, सतीवेल कालियामूर्ती या चौघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे चौघे जण तामिळनाडू राज्यामधील आहेत. त्यांना हिंदी आणि मराठी भाषा येत नाही. त्यामुळे त्यांच्या जवळून हस्तगत झालेले 1.5 लाख रुपयांची बॅग मधील रक्कम कोणाची याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होत नव्हता. रात्री 10 वाजता पीपल बँकेमधील कॅशियर गोकुळ गंगवाल पोलीस स्टेशनमध्ये पैसे चोरी झाल्याची तक्रार देण्यासाठी आले तेव्हा कळालं की सदर 1.5 लाख रुपये या टोळीनं पीपल बँकेमधनं दुपारी 12 वाजच्या सुमारास कॅशियरची नजर चुकवून चोरलेत. मॅनेजर गोकुळ यांनी संध्याकाळी 6 वाजता हिशोबाची जुळवाजुळव करताना त्यांना 1.5 लाख रुपयांचा हिशोब लागत नव्हता. तेव्हा CCTV फुटेज पाहिल्यानंतर चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. बुधवारी उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये पीपल्स बँकमधील चोरीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. सदर आरोपी परप्रांतीय असून त्यांनी अनेक जबरी चोऱ्या केल्याचं समजतंय. या टोळीमध्ये अजून किती जण आहेत आणि यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे की नाही याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास थोरात हे करतायत. 2 दिवसांपूर्वी एका महिलेची 2.5 तोळ्याची पोत बस स्टँडमधनं चोरीला गेली होती. तसेच शारदानगर इथे घर फोडून 96,000चा मुद्देमाल चोरीला गेलाय. गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे पोलिसांनी या वाढत्या चोऱ्यांना आळा घालावा आणि चोरांवरती पोलिसांची दहशत घालून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. भीमा कोरेगाव सणसवाडी इथे घडलेल्या दुर्घटनेमधील मृत राहुल फटांगडेच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत सरकारकडून करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा सणसवाडी येथील 1 जानेवारीला झालेल्या दुर्घटनेमधील मृत राहुल फटांगडे यांच्या कुटुंबियांना सरकारकडून 10 लाखांची मदत सुपूर्द करण्यात आली आहे. ही मदत शिरूरचे प्रांत अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार रणजित भोसले, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप पखाले यांच्या हस्ते मृत राहुल फटांगडे याची आई आणि भाऊ यांच्याकडे मदतीचा चेक सुपूर्द करण्यात आला. या दुर्घटनेमध्ये कोरेगाव भीमा सणसवाडी येथील अनेक लोकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे सरकारकडून त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर. आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्था आयोजित शेतकरी कृषी प्रदर्शन 2018चे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले. या प्रदर्शनाचं हे 8वं वर्ष आहे.
आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध शेती उपकरणांची औषधांची माहिती व्हावी यासाठी आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्था, बाजार समिती मंचर आणि खरेदी विक्री संघ मंचर यांच्या वतीनं मंचर येथील बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी कृषी प्रदर्शनाचे गेल्या 8 वर्षांपासून आयोजन करण्यात येतं। या वर्षी देखील मोठ्या उत्साहात शेतकरी कृषी प्रदर्शनाचे 2018चे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले। यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, प्रांताधिकारी अजित देशमुख, बाजार समिती सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सभापती उषा कानडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन भोर, आयोजक महेश मोरे, सचिन तोडकर आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनामधील स्टॉल्सला भेटी दिल्यात। कार्यक्रमासाठी मला वाटतं हे 8 वर्ष आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने आमचे वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत या तालुक्याचं अत्यंत चांगलं काम झालेलं आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो। आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही यापूर्वी शेतकऱ्याचा कुठल्याही शेतकऱ्या अवजार असू द्या, त्या अवजारे औषधं प्रयोगांना जायची त्या सर्व गोष्टीसाठी आम्ही 50% अनुदान जिल्हा परिषदेच्या वतीने देत होतो। परंतु विवेक वळसे पाटील हा आमचा सहकारी शेतकरी बळीराजाचं हित लक्षात डोळ्यापुढे ठेवून त्यांनी यावेळेस आम्हाला 75% अनुदान द्यावं अशा पद्धतीची पत्र दिल्यास सूचना दिली। त्यामुळे आम्ही विविध या योजनेसाठी अवजारे असू द्या, शेतीमाल असू द्या, औषधं असू द्या, या सर्वांसाठी आम्ही जिल्हा परिषदेतर्फे 75% अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत। त्याबद्दल सुद्धा तुमच्याच भूमीतला सुपुत्र याकरता जास्त श्रेय आहे। शेतकऱ्यांसाठी सर्व स्तरावर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात। याचा उद्देश हाच आमचा आहे की या प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना आत्मसात करावे व प्रगती करावी। त्याचबरोबर आज मी या 3ऱ्या ठिकाणी आलेलो आहे। इंदापूरला परवा गेलो, इंदापूरला सुद्धा एक जात असताना असंच प्रदर्शनाचं उद्घाटन माझ्या मामाच्या हस्ते झालं। त्याचबरोबर तिथे अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना म्हणजे त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो। परंतु मला तिथल्या एक आणखी अनुभव प्रदर्शन म्हणजे तिथे घोडे बाजार सुरू केला बघायला मिळाला। ही पण प्रगतीची बाब आहे। या ठिकाणचा वापर सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सुद्धा असे जसं इंदापूरने घेतला तसं जनावरांच्या बाबतीत सुद्धा आपण थोडी वर्षी उपक्रम हाती घ्यावा। त्या विविध संस्थेने मग सक्रिय गाय असतील एखादी, त्याचबरोबर गोळ्याचा असू द्या, आणखी काय तुम्हाला वैद्यकीय पशुसंवर्धनाचे जे काही तुम्हाला सहकारी जिल्हा परिषद ते आम्ही तुम्हाला देऊ। त्याबद्दल सुद्धा मला आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संस्थेच्या मार्फत तसेच नागराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकराव वळसे पाटील यांच्या नियोजनाखाली आम्ही जो कार्यक्रम आज राबवत आहोत याचं हे 8वं वर्ष आहे। मी 8व्या वर्षाला अध्यक्ष म्हणून लाभलेले, उपाध्यक्ष म्हणून आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आम्ही विश्वास देवकाते व आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन देवदत्त निकम साहेब, आपले प्रांत साहेब, सभापती तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाने इथून मागची जेवढी पुष्प झाली त्याच्या बाबतीत त्यांनी जे मला जसं काय केलं त्यांचे मी या ठिकाणी खरं तर आभार व्यक्त करायला पहिलं पाहिजे। कारण जेवढे 7 पुष्प झाली ती त्यांच्या मार्फत झाली। आज हे 8वं पुष्प आम्ही शेतमाल प्रक्रियेच्या मार्फत देतो। तर इथं जमलेल्या सर्व नागरिकांचे, शेतकऱ्यांचे आणि जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतो व आपण पुढील स्टॉलला भेट देण्याची मी विनंती करतो। धन्यवाद। सचिन काळे, C24 तास, भीमाशंकर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमान बिनधास्त। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीबाबत होत असणाऱ्या विविध बदलांची
आधुनिकतेचे दर्शन घडवून आणणारे अनोखे प्रदर्शन शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी सर्व काही, सर्वांच्या पसंतीचे शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. इथे समजते कृषी क्षेत्राची व्याप्ती, बियाणांपासून कृषी प्रक्रियेपर्यंत, अगदी खुरप्यापासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, आणि सोबतच गृहोपयोगी उत्पादने व वस्तूंच्या अनेक नाविन्यपूर्ण बाबी, तसेच चविष्ट खमंग खाद्यपदार्थांची रेलचेल, परदेशी कंपन्यांचा सुद्धा सहभाग, असं सरच काही नाविन्यपूर्ण रीतीने घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी. शेतकरी कृषी प्रदर्शन 2018. कालावधी 10 जानेवारी ते 14 जानेवारी 2018. वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत. स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आयोजक आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया सहकारी संस्था मंचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. आंबेगाव तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये सध्या थंडीनं चांगलाच जोर धरलाय. ही वाढती थंडी गहू, हरभरा या पिकांसाठी पोषक असली तरी थंडीच्या बरोबरीनं पडणारे धुकं यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाचं पाणी पळवलंय. सध्या संपूर्ण राज्यामध्ये गुलाबी थंडीचे जोरदार आगमन झालंय. नाशिक, महाबळेश्वर आणि परिसरामध्ये तर थंडीचा पारा तब्बल 10 अंशांच्या खाली गेलाय. पुणे जिल्ह्यामध्ये हा पारा 12 अंशांच्या आसपास घुटमळतोय. ही गुलाबी थंडी सामान्य मध्यमवर्गीय माणसाला सुखवणारी असली तरी या थंडीसोबत आलेल्या धुक्यानं मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. आंबेगाव तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये कांदा लागवडींना जोर आलाय. बहुतांशी कांदा हा जमिनीमध्ये उत्तम पद्धतीनं रुजलाय, तर आगाध लागवडी असणारा कांदा काढणी योग्य झालाय. उत्पादित केलेल्या कांद्याला बाजारामध्ये चांगली किंमत मिळते, त्यामुळे कांदा उत्पादक देखील खुश आहेत. पण सध्या शेतामध्ये रुजलेला कांदा मात्र वाढत्या धुक्यानं घेरला गेलाय. त्यामध्ये ढगाळ हवामानामुळे पुरेसं ऊन पडत नसल्यानं पहाटेची धुक्याची चादर शेतकऱ्यांसाठी औषध फवारणीचे खर्चिक काम घेऊन आली आहे. वाढत्या धुक्यानं आणि बदलत्या हवामानानं कांदा, फ्लॉवर, गाजरं, गहू, हरभरा, काढणीला आलेली ज्वारी आदी पिकांवरती विविध प्रकारच्या विविध जातींच्या किड्यांचा, रोगराईचा प्रादुर्भाव वाढलाय. या कालावधीमध्ये उत्पादकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन शेती विषयाचे तज्ज्ञ अविनाश ढोबळे यांनी C24 तासशी बोलताना केलंय. सुरू झाल्यापासून थंडीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. आत्ताचं सध्याचं तापमान 10 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आपल्याला दिसतंय. ही थंडी रब्बी पिकांसाठी जरी पोषक असेल तरी जी मिक्स क्रॉप पद्धतीमुळे वर्षभरात घेणाऱ्या पिकांसाठी ही थंडीचा थोडा आपल्याला अपाय जाणवतोय. या थंडीमध्ये मुळाची वाढ हळू होणे, शूटची वाढ कमी होणं हे आपल्याला जाणवते. थंडी तशी फार जास्त काळजीचं कारण नाही आहे. आपण थंडीमुळं पहाटे आणि सकाळी लवकर पडणारं धुकं हे खरं काळजीचा विषय आहे. या धुक्यामुळं आपल्याला सगळ्या पिकांवरती भरपूर रोग आपल्याला आलेले दिसतात आहेत. उदाहरणार्थ करपा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतोय. उदाहरणार्थ कांद्यावरती शेंडे करपणे, बटाट्यावरती शेंडे करपणे, त्याचबरोबर जीवाणूजन्य करपाही मोठ्या प्रमाणात दिसतोय. कांद्याच्या आता जो सगळीकडे कांदा लागवड झाली आहे, कांद्याच्या गाभ्यामध्ये मावा पडणं हे सुद्धा धुक्याचं थोडंसं परिणाम जाणवतोय आपल्याला. डाळिंबासारख्या पिकामध्ये किंवा इतर फुलं येणाऱ्या किंवा कळी येणाऱ्या पिकांमध्ये आपल्याला कळी गळताना दिसते, फुल गळताना दिसते आणि त्याचबरोबर फळाची साईजही आपल्याला जाणवत नाही आहे. तसं पाहिलं तर आता सगळं जर आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे ऑर्गॅनिक आणि केमिकलचा दोन्हीचा जर संयोग साधून आपल्याला हे योग्य पद्धतीने आता या धुक्यापासून आपल्या पिकांना आपण वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धुक्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे. सकाळी शेतामध्ये आपली चक्कर झाली पाहिजे. पिकामध्ये कोणते आजार आपल्याला करपा जाणवतोय का त्याच्यावरती योग्य खबरदारी लवकर घेतली पाहिजे, तरच आपले पीक आपल्याला वाचवता येईल. नाही तर या धुक्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना फार मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. गेल्या 3 वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी शेतकरी उत्पादकांना चांगला बाजारभाव मिळतोय.
त्यामुळे शेतकरी आनंदलेत खरे, पण बदलतं हवामान हे मोठं संकट सध्या बळीराजावर घोंगावत आहे. हे संकट हटून लवकरात लवकर बळीराजाला अच्छे दिन येवोत हीच निसर्गदेवाकडे प्रार्थना. तुर्तास तरी बाजारभावाची लढाई जिंकले, पण बदलत्या हवामानाच्या तहामध्ये हरले, अशीच शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. संतोष पाचपुते, सी24 तास, पारगाव. कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कामाचा शुभारंभ नुकताच परमपूज्य रमेशगिरी महाराज यांचे अनुयायी संदीपगिरी महाराज आणि युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला. कोपरगाव तालुका पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कामांचा शुभारंभ नुकताच परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या अनुयायी संदीपगिरी महाराज आणि युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते 8 जानेवारी रोजी संपन्न झालाय. ग्रामीण भागामधील नागरिकांचे प्रश्न सुटावे आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी सातत्यानं पंचायत समितीची नूतन इमारत व्हावी यासाठी माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 2013 मध्ये ग्रामविकास मंत्रालयाकडे सदर प्रस्ताव पाठवून सतत पाठपुरावा केला होता. त्याचं फलित म्हणून पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरण कामाचा शुभारंभ होत असल्याचं सांगण्यात आलंय. एकूण 627 स्क्वेअर मीटर परिसरामध्ये होणारी ही भव्यदिव्य प्रशासकीय इमारत कोपरगाव शहराच्या वैभवामध्ये भर पाडणार आहे. यासाठी जवळपास 4,88,00,000 रुपये खर्च होणार आहेत. 18 महिन्यांच्या आतमध्ये या नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये कामकाज सुरू होईल असा विश्वास यावेळी आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. यांच्या प्रयत्नाने पंचायत समितीच्या बिल्डिंगच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरण या कामासाठी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्या कामाचा भूमिपूजन आजच्या तारखे या ठिकाणी झालेलं आहे. साधारणपणे 5 कोटीचा निधी या इमारतीसाठी उपलब्ध केलेला आहे. वर्षभरामध्ये ही बिल्डिंग या ठिकाणी पूर्ण होईल अशी सूचना आहे आणि अशाच पद्धतीचे काम पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या मार्फत आम्ही सर्व सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य या ठिकाणी पुढे करू अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यांना विनंती. धन्यवाद. जुन्या इमारतीचं नियोजन आपण शुभारंभ आज केलेला आहे. वास्तू लवकरात लवकर प्रशासनाला वापरायला मिळावं यासाठी आपण आज नारळ वाढून त्याचं काम सुरू केलेलं आहे. मला वाटतं येत्या 4 महिन्याच्या काळामध्ये आपल्याला ती वास्तू उपलब्ध कशी होईल आणि येणाऱ्या तालुक्यातील सर्व जनतेला अडचणींची गैरसोय होऊ नये त्यासाठी प्रशस्त प्रशासकीय इमारत आपल्याला लवकरात लवकर जनतेला उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कटिबद्ध आहे. त्या दृष्टिकोनातून आमचं नियोजन चाललेलं आहे. योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव. देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाच्या वतीने पत्रकारांसाठी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. गरीब आणि श्रीमंतांमधील दरी दूर झाल्याशिवाय भारत महासत्ता होऊ शकत नाही, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रगल्भ विचाराची पत्रकारिता असल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य टिकून आहे, असं प्रतिपादन एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांनी केलंय. देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाच्या वतीनं पत्रकारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षपदावरून श्री ढवळे बोलत होते. चैतन्य उद्योग समूहाचे चेअरमन गणेशराव भांड, RPIचे सुरेंद्र थोरात, साई आदर्शचे चेअरमन शिवप्पा कपाळे, डॉक्टर विलास पाटील, वैभव गिरमे, राजेंद्र लोंढे, मॅनेजर कैलास सांगळे यांच्यासह यावेळी पत्रकार उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे राजेंद्र लोंढे यांनी संघटना बांधणीमध्ये शेतकरी आंदोलनात पत्रकारांनी सहकार्य केल्याचे सांगितले. RPI तालुका प्रमुख सुरेंद्र थोरात यांनी समाजामध्ये वातावरण कलुषित करणारे काही घटक आहेत, पत्रकारांसह राजकीय संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन या विघ्नसंतोषी लोकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. आमचे गुरुवारी आमचे वडीलधारे आमचे निसर्ग सय्यद जावरे सर, मित्र आमचे शेटे, आमचे मित्र शिवाजी गाडगे, आमचे मित्र गणेश चेटगे, विजय भोसले, साळवे सर, आमचे खलील भाई, काही मित्रांचे नाव माहीत नाही, आमचे नाम भाई सगळे मित्र. आता गणेश भाऊजी सर्वांनी सांगितलेलं आहे. गणेश भाऊ आणि 100% काय स्वराला
चैतन्य उद्योग समूहाचे चेअरमन गणेशराव भांड यांनी पत्रकारांना शुभेच्छा देऊन सहकार्याची अपेक्षा केली आहे. आणि आमचे मित्र राजेंद्र लोंढे, दादा गिरमे, गणेश जिबिगे, पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आजपर्यंत चैतन्य उद्योग समूह वैयक्तिक माझ्यावर आपण जे प्रेम केलं असं प्रेम माझ्यावर कायम असो. आणि 31 तारखेला वाढदिवसानिमित्त एक छोटासा कार्यक्रम आपण चैतन्य करून ठेवलेला आहे. ते सर्वजण उपस्थित राहावे अशी विनंती करतो आणि सर्वांनी या ठिकाणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये अशी सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. यावेळी पत्रकार गणेश विघे, रफिक शेख, वसंत झावरे, रियाज देशमुख, शिवाजी घाडगे, निसार सय्यद, शिवप्पा कपाळे, वैभव गिरमे आदींची भाषणे झाली आहेत. चैतन्य उद्योग समूहाच्या वतीनं उपस्थित पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सुधाकर कराळे, मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, गोविंद साळुंके, चंद्रकांत लासूरकर, राजू साळवे, चिंगे, अजय भोसले, हेमंत मिसाळ, गीताराम शेटे, जावेद शेख, शरद पाचारणे, सुहास जाधव, विलास कुलकर्णी आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चैतन्य मिल्कचे मॅनेजर कैलास सांगळे, श्रीकांत जाधव, हसन शेख आदींनी विशेष परिश्रम घेतलेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पाहत तुम्ही ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. नारायणगाव इथे शनिवारी 6 जानेवारी रोजी C24 तासचे प्रतिनिधी यांनी विषारी रंगाचा वापर करून आठवडे बाजारामध्ये गावरान अंडी विकणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या मदतीनं अन्न आणि औषध विभागाच्या ताब्यात दिले. आतापर्यंत आपण चायना अंडी बाजारामध्ये विकत असल्याचे ऐकलं असेल, अनुभवलं असेल, परंतु आता काही जण काही शक्कल लढवून विलायती अंडी यांना विषारी केमिकल आणि चहापत्तीमध्ये बुडवून त्यांना गावरान अंड्यासारखे रंग प्राप्त झाल्यावरती बाजारामध्ये चढ्या भावानं ही गावरान अंडी म्हणून विकतायत. परंतु भोळ्या भाबड्या ग्राहकांना यामागची किंचित सुद्धा कल्पना नसल्यानं त्यांना भविष्यामध्ये गंभीर आजारांना सामोरं जाऊन लाखोंचा खर्च येतो. C24 तासचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी सदर बाबींची 2 महिने अगोदर पडताळणी करून घेतली आणि अन्न औषध विभाग औंध यांना सततचा संपर्क सुरू ठेवला.
परंतु अपुऱ्या मनुष्यबळाभावी अन्न औषध विभागाला कारवाईला लवकर वेळ मिळत नव्हता आणि नारायणगाव, ओतूर आणि मंचर परिसरामध्ये गावरान अंडी विकण्याचा सपाटा काही बाहेरच्या जिल्ह्यामधील व्यापारी करत होते आणि लाखो रुपयांचा नफा कमवत होते। शेवटी 6 जानेवारी रोजी नारायणगाव वेशीमध्ये आमचे प्रतिनिधी यांनी काही जागरूक नागरिकांना घेऊन अंडी विक्री करणारा मूळचा शेवगाव येथील आकाश गाडवे याला सदर कलर केलेली अंडी विकताना रंगेहात पकडलाय। सदर अंडी ही नकली आहेत। तो रंग जागेवर ग्राहकांना लिंबू घासून काढून दाखवण्यात आलाय। त्यानंतर नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात सदर आरोपीला देण्यात आलाय। नारायणगाव पोलीस स्टेशनचे API गोरड यांनी अन्न औषध स्टाफला बोलावून सदर अंड्यांचा पंचनामा रुपनवर मॅडम यांना करण्यास सांगितला। अन्न औषध विभागाकडेही या आरोपीनं हे कृत्य जास्त पैसे कमवण्यासाठी केलं आणि शिरूर येथून माल आणून विकत असल्याची कबुली दिली आहे। परंतु अशा प्रकारची अंडी, तेल, पशुखाद्य, बार्ली, बाजारामध्ये गूळ आणि मसाले, काही ठिकाणी दूध, गावरान तूप, खवा इत्यादी मध्ये सुद्धा कृत्रिम जीवघेणे रंग कालवले जात आहेत। हा प्रकार लोकांचा जगण्याचा अधिकार हिसकावून घेतोय। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं अशा भामट्या व्यावसायिकांवरती नजर ठेवून त्यांना पकडून सक्त कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून करण्यात येते। अयूब शेख, C24 तास, जुन्नर। भाजपा आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव पंचायत समितीच्या इमारत विस्तारीकरण आणि नूतनीकरणासाठी 4,88 लाखांचा निधी आणणाऱ्या लोकप्रतिनिधींना डावलून पंचायत समिती इमारतीच्या कामांचं श्रेय लाटल्याचा आरोप भाजपच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसवर करण्यात आलाय। भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव पंचायत समितीच्या इमारत विस्तारीकरण आणि नूतनीकरणासाठी 4,88 लाखांचा भरीव निधी आणणाऱ्या लोकप्रतिनिधींना डावलून पंचायत समिती इमारतीच्या कामाचं श्रेय लाटण्याचा आरोप भाजपच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसवरती करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कृत्याचा भाजपकडनं तीव्र निषेध करण्यात आला। सोमवारी 8 जानेवारी रोजी सकाळी पंचायत समितीच्या नूतनीकरणासाठी 4,88 लाखांच्या मोठ्या कामाचं भूमिपूजन आमदार स्नेहलता कोल्हे यांना डावलून गटविकास अधिकारी यांच्या गैरहजेरीमध्ये घाईघाईमध्ये उरकून घेतलं। त्यामुळे संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कृत्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केलाय। यावेळी पत्रकार परिषदेला भाजपचे शरद थोरात, माजी जिल्हा परिषद प्रदोप केशव भवर, माजी सभापती मच्छिंद्र केकान, सुनील देवकर, पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब पानगव्हाणे, उत्तमराव चरमळ, कैलास संवत्सर आदी उपस्थित होते। समितीचे जे भूमिपूजन करण्यात आलं, ज्यांच्या शुभे हस्ते होते राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे परम शिष्य परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या शुभे हस्ते आयोजित केले होते, ते देखील उपस्थित नाही राहिले आणि एवढ्या घाई भूमिपूजन घेण्याचं काही कारण नसताना, कारण याची प्रशासकीय मान्यता आम्ही जी पंचायत समितीच्या संपूर्ण टीमनी त्याचा पाठपुरावा करून बिपिन दादांच्या मार्गदर्शनाखाली आमदारताईंनी स्वतः हाऊसमध्ये मंत्रालयात अधिवेशन चालू असताना स्वतः मी देखील उपस्थित होतो, सरमळ अण्णा, आमचे केकन नाना, सर्व सन्मान्य सदस्य आम्ही तिथं उपस्थित असताना पंकजताईंना हाऊसमध्ये बोलून तिथं आमच्या समोर साक्षात सही करून त्या प्रस्तावाला प्रस्ताविक मान्यता प्राप्त झाली आणि त्याची प्रत दुसऱ्या दिवशी आमचेच सदस्य, सहकारी सदस्य, कोपरगाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शरद नाना थोरात यांच्या उपस्थितीत यांचा सक्षम पंकजताईंकडून ती प्रत हस्तगत करून पंचायत समितीत दिली। याला पाठपुरावा करत असताना अनेक परिश्रम, सगळ्या गोष्टीचं लागलेली तरतुटी, अडीअडचण बिपिनदांच्या आमदारताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोडवली। पण हे काम करत असताना राजकारण कधी केलं नाही। सर्वांना एकत्रित घेऊन एक कोपरगाव तालुक्याचे चांगल्या दूरदृष्टी असलेल्या कोले साहेब, स्वर्गीय काळे साहेब असतील, त्यांचे मार्गदर्शन अतिशय चांगलं, राजकारणाच्या ठिकाणी। पण ही जी घटना घडली आजची भूमिपूजनाची, ही अतिशय निषेध करतो या घटनेचा, कारण याचा पाठपुरावा आमदारताईंनी केला। एक महिला आमदारताईंचं स्वप्न होतं की या कोपरगाव तालुक्याला पंकजताईंच्या हस्ते याचं भूमिपूजन करायचं। एक मंत्री महोदय इथं कोपरगाव तालुक्यात येतात,
तर एक इमारतीचं भूमिपूजन होतं, तिचं काम झालं, पण या कोपरा तालुक्यात आलेल्या अनेक अडचणी असतील त्या माध्यमातून येऊन या कोपरा तालुक्याची परिस्थिती दाखवून ते देखील अजून आपल्याला भरपूर विकास कामाची प्रशासकीय मान्यता त्यांच्या हस्ते प्राप्त करायची होती. पण सत्तांतर झालं, सत्ता बदलली, राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली. त्यांनी एवढं घाई करण्याचं काही कारण नव्हतं. एक शासकीय नियमानुसार तिथं शासकीय व्हिडिओ उपस्थित नाही, तरी देखील तुम्ही भूमिपूजन घेतात. हे भूमिपूजन झालंच नाही असं आम्ही मान्य करतो, कारण याला शासकीय प्रशासकीय मान्यता याची प्रत सह आम्ही पत्रकार बंधूंना सादर केलेली आमदारताईंचं पत्र व्यवहार आहे. 3/3/2016 साली आम्ही प्रत्यक्षात हाऊसमध्ये मुंबई इथे सही घेतली. त्यानंतर 31/3/2016 पंकजाताईंकडून ती प्रत हस्तगत करून संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये तो फोटो झळकला आणि कोपरगावच्या प्रशासकीय 4,88,00,000 रुपये कोपरगाव पंचायत समितीला प्राप्त झाले. कोपरगाव तालुक्यात सत्तांतर झाल्यानंतर 1 वर्षात एकही रुपयाचं काम या कोपरगाव ग्रामीण भागात झालेलं नाही. आमदारताईंचं स्वप्न होतं, आमदार एक कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक महिला लागल्या, सर्व जनतेने दिल्या. आमदारताईंच्या बिपिनदांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्याच्या जिल्हा परिषद शाळेचा दृष्टिकोन बदलून जिल्हा परिषदेमध्ये आज अहमदनगर जिल्हा परिषदेत आणि नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुक्याचं जिल्हा परिषद शाळेचं नाव निघायचं, पण 1 वर्षाच्या कालखंडामध्ये कुठं नाव देखील दिसत नाही, एकही कार्यक्रम नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व बाल आनंद मेळावे असतील, सर्व उपक्रम शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करून जिल्हा परिषद शाळेचा ड्रेस कोड चेंज करून महाराष्ट्रात ऐतिहासिक निर्णय या कोपरगाव तालुक्याच्या पंचायत समितीने घेतला. सर्वात जास्त या कोपरगाव पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बिपिनदादांच्या मार्गदर्शनाने आमदारांच्या प्रयत्नांनी कडवा कुट्टीचं ऐतिहासिक वाटप देखील झालं. आज एकही वस्तू वैयक्तिक लाभ ही फार मोठी शोकांतिक आहे. आपलं काही विकास काम नाही, काहीतरी दाखवायचं, उद्घाटन केलेलं कामाचं दुसऱ्यांनी श्रेय घ्यायचं तिसऱ्यांनी, असं न करता हे राजकारण न आणता एका दिलाने एका विचाराने केलं असतं तर हे उद्घाटन आज मंत्री महोदयाच्या हस्ते घेऊन आमदारताईंनी कोपरगाव तालुक्याच्या अडीअडचणी, रस्ते असतील, इतर अनेक माध्यमातून मंत्री महोदयाला बोलून आमंत्रित करून त्यांच्या शुभ हस्ते घेऊन कोपरगाव तालुक्याला निधी देण्याचं काम त्यांचं स्वप्न होतं. पण यांनी एक राजकीय डावपेच करून श्रेय लाटण्यासाठी त्यांना बाजूला करून ते भूमिपूजन घेतलं. त्याचा आम्ही आज निषेध करतो आणि सर्व पत्रकारांना त्याची प्रत सादर केलेली आहे. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. नारायणगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आणि विविध प्रायोजकांच्या वतीनं कृषी प्रदर्शन ग्लोबल फार्मर्स हे भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. 4 दिवसामध्ये जवळपास 1 लाख लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतलाय. नारायणगाव येथे ग्रामोन्नती मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्यातर्फे आणि विविध प्रायोजकांच्या वतीनं ग्लोबल फार्मर्स हे भव्य अशा 20 एकरचं भव्य मंडप आणि प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या 4 दिवसांमध्ये जवळजवळ 1 लाख लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतलाय. या प्रदर्शनामध्ये सोल सिस्टीम, 4 चाकी शेती उपयोगी वाहनं आणि अवजारं प्रवेशद्वारालाच लोकांचं आकर्षण ठरत होती. विघ्नहर सहकारी कारखान्याच्या वतीनं शेतकऱ्यांना ऊस डोळा काढून तो कसा ट्रेमध्ये संगोपन करावा आणि खतांविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. कृषीविषयक पुस्तकांचे स्टॉल्स, वाहनविषयक लोन सुविधा, घरगुती तेल, बियांपासनं तेल काढणारे यंत्र, विविध भाजीपाला आणि फुलांच्या रोपवाटिका, खतांची आणि औषधांचे प्रदर्शन स्टॉल, वेगवेगळ्या झाडांचा मध कसा गोळा करावा आणि मधु पक्षिका पालन व्यवसाय, विविध ठिबक सिंचन व्यवस्थेचे प्रत्यक्षात डेमो प्लांट, वॉटर प्युरिफायर, जैविक खतांचे स्टॉल्स आणि बंदुकांचे स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध होते आणि अनेक शेकडो कामगार शेतकऱ्यांना माहिती या ठिकाणी देण्यात येत होती. तसेच स्टॉलमध्ये 3 सेकंदामध्ये पाणी गरम करणारं मशीन, मल्टीपर्पज फोल्डिंग टेबल आणि मंचुरियन रेडीमेड मसाले इत्यादी ग्राहकांना सवलतीच्या दरामध्ये विक्री करता ठेवण्यात आले होते. भीमाशंकर वनस्पती स्टॉलवरती विविध जडीबुटी आणि औषधांची माहिती, तसेच 6 फुटी उंचीचा आणि 10 फूट लांबीचा बैल तर सर्व प्रदर्शनास भेट देणाऱ्यांना भुरळ घालताना दिसून येत होता. अनेक नागरिकांनी प्रदर्शनामधील विविध व्हेज आणि नॉनव्हेज मेनूचा आस्वाद लुटलाय. आयुष शेख, C24 तास, जुन्नर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पिंपळगाव खांड पूल कृती समितीच्या वतीनं टेंडर न काढल्यानं करण्यात आलं आंदोलन. मध्यस्थी अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना ठेवलं डांबून. कोपरगावमध्ये परप्रांतीय चोरांची टोळी नागरिकांनी पकडली.
बँकेमधनं 1.5 लाख चोरले, मात्र पाकिट चोरताना पकडले. बदलत्या हवामानानं वाढली शेतकऱ्यांची चिंता, कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला. नारायणगावमध्ये सी24 तास प्रतिनिधी आयुब शेख यांनी विषारी रंग वापरून गावरान अंडी भासवून ती विकणाऱ्या तरुणाला रंगेहात पकडलं. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा सी24 तास. जगावर वर्तमान बिनधास्त.